शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे आपल्या या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 सप्टेंबर 2024 आज आपण हवामान अंदाज बघणार आहोत। कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज बघणार आहोत। शेतकरी बंधूंनो, आपण महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज बघणार आहोत। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टीचा विदर्भाचा आणि काही भागामधला अंदाज बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल। सुरुवातीला बातमी येत आहे की मुंबई किनारपट्टा, पालघर, वडसा, नाशिक, पुणे, पालघर, डोंबिवली, खोपोली, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, दौंडच्या काही परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिसत आहे। गोरेगाव, चिपळूण, सातारा, कराड, विटा, सांगली, सातारा, कोल्हापूर, गोफाच्या परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर पावसामध्ये वाढ होईल। काही भागामध्ये तुरळक ठिकाणी स्वरूपाचा पाऊस होईल, काही भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस होईल। बेलगाव, सावंतवाडी या काही परिसरामध्ये आपल्याला विजयपूर, जत, इंदापूर, अफजल, सोलापूर या काही परिसरामध्ये आपल्याला काही भागामध्ये कमी स्वरूपाचा, काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की अहमदनगर, पैठण, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद आणि हिंगोलीच्या काही परिसरामध्ये सर्वत्र मराठवाडा बघितलं तर आपल्याला या काही ठिकाणी आपल्याला दुपारनंतर पावसामध्ये वाढ होईल। काही भागामध्ये रात्री पाऊस पडेल, पण जास्त काही पाऊस पडणार आणि तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। काही भागामध्ये कमी स्वरूपाचा, काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, पुढची बातमी येत आहे की खान्देश, जळगाव, धुळे, नाशिक, मालेगाव, नंदुरबारच्या काही परिसरामध्ये आपल्याला सर्वत्र या काही भागामध्ये अति ते अति प्रमाणात पावसाला सुरुवात दिसत आहे। काही भागामध्ये कमी स्वरूपाचा, काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा। शेतकरी बंधूंनो, विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळच्या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। काही भागामध्ये कमी स्वरूपाचा, काही भागामध्ये अति स्वरूपाचा। हे आहे आजचा अंदाज। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून।